नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाल साहित्यिकी गिरिजा कीर या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 5 आहे। चला तर मग आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखिका डॉक्टर विजया लाड गिरिजाबाईंचं वर्णन करताना म्हणतात की अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे। प्रत्येक चरित्रातून म्हणजे आता आपण उदाहरणं पाहिलेले आहेत की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू दे किंवा मग अणुताई वाघ असू दे, ताराबाई मोडक असू दे किंवा मग महात्मा ज्योतिराव फुले असू दे किंवा संत गाडगे महाराज असू दे, अशा प्रत्येक चरित्रातून त्यांनी जे काही चरित्र आपल्या लेखनामध्ये साकार केलेले आहे त्या प्रत्येक चरित्रामधून मुलांना प्रत्येकारी की त्यांच्या जीवनामध्ये आत्मसात करता येतील असे संदेश त्यांनी आपल्या लेखनातून दिलेले आहे। मुलांना पचेल रुचेल अशी सोपी व हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चित्रलेखनाला एक नवा आयाम दिलेला आहे। हृदयाला हात घालणारी म्हणजेच त्या मुलांच्या किंवा वाचकांच्या भावना जागृत करणे। तर अशा रीतीने त्यांची जी भाषा होती ती मुलांना समजेल, त्यांना अवघड वाटणार नाही अशा सोप्या सरळ भाषेमध्ये हृदयांच्या मुलांच्या मनातील भावना त्यांनी जागृत केलेल्या आहेत आणि त्यांच्या चरित्र लेखनाला एक विशिष्ट प्रकारचा नवीन आयाम म्हणजेच नवा दृष्टिकोन दिलेला आहे। आता पाहूया पुढच्या परिच्छेदामध्ये लेखिका काय सांगत आहेत। लेखिका म्हणत आहे की गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत। जसे त्यांनी नाटकं लिहिलेले आहेत, नाटकामध्ये लेखन केलेलं आहे, त्याचप्रमाणे गिरिजाबाईंनी छोट्या छोट्या कथा, मोठ्या मोठ्या कादंबऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत। आता त्यापैकी आतापर्यंत आपण नाटकांबद्दल पाहिलं, आता आपण गिरिजाबाईंनी लिहिलेल्या कथा गोष्टी, आपण छोट्या रूपामध्ये त्याला गोष्टी म्हणतो, त्या गोष्टींबद्दल वर्णन लेखिका पुढे करत आहेत। तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत। त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे। तर बघा, आता तू सावित्री हो हा कथा संग्रह आहे गिरिजाबाईंचा, त्याच्यामध्ये एकूण 8 अशा वेगवेगळ्या कथा आहेत आणि त्यापैकी एक कथा म्हणजे गोष्ट एका माणसाची। तर त्याच्यामध्ये जे काही कथानक लेखिका गिरिजा कीर यांनी त्या कथेमध्ये मांडलेले आहे ती मनाला अत्यंत भावस्पर्शी अशी कथा आहे। त्याचं वर्णन इथे लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी केलेले आहे। पाहूया आता आपण ते काय म्हणत आहेत। मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते, तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरं वाटेल असा निर्वाहही देतात। मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो कारण त्याच्याजवळ पैसे नसतात। मधू नोटा मोजतो, तब्बल 2000 असतात। बघा, आता इथे अत्यंत मनाला भावेल, मनाला अत्यंत भावस्पर्श करेल, आपल्या मनातील भावना जागृत होतील असं वर्णन गिरिजा कौर यांनी त्यांच्या एक गोष्ट माणसाची ह्या कथेमध्ये केलेली आहे। आणि त्याचं वर्णन करताना लेखिका म्हणतात की मधू नावाचा एक गरीब मुलगा आहे, त्याची आई आजारी पडलेली आहे। तो त्या डॉक्टरांकडे घेऊन जातो। डॉक्टरांनी सांगितलेलं की त्याच्या आईच्या पोटामध्ये गाठ झालेली आहे आणि ती काढावी लागेल, त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या आई ह्या आजारपणातून बरी होईल। आणि त्यावेळेस मधूकडे पर्याय नसतो, त्याच्याकडे तो आईच्या ऑपरेशनसाठी पैसे वगैरे आणू शकत नाही। मग त्यावेळेस त्याच्याकडे काहीच उपाय राहत नाही, म्हणून तो चोरी करायचं ठरवतो आणि त्याने एका व्यक्तीचं पाकीट तो चोरी करतो, म्हणजेच पाकीट तो मारतो, कारण की त्याच्याजवळ पैसे नसतात आईचे ऑपरेशन करण्यासाठी। आणि जेव्हा तो पाकीट मारतो तेव्हा तो त्या पाकिटामध्ये पैसे पाहतो, तब्बल 2000 रुपये असतात आणि त्या 2000 बरोबर एक चिठ्ठी सुद्धा तिथे असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत आहे, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, खाली पत्ता। मग आता बघा, मधूला जे पाकीट सापडलं होतं त्याच्यामध्ये 2000 रुपये होते आणि 2000 रुपयेमध्ये चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीमध्ये एका आनंद नावाच्या व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे की तिला हे पैसे पाठवलेले आहेत आणि पैशांबरोबर एक चिठ्ठी लिहिलेली, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले आहे की मी 2000 पाठवत आहे, त्या 2000 रुपयाचं तू आईसाठी व्यवस्थित असे औषध पाणी कर, ते
कदाचित ज्या व्यक्तीचं पाकिट मधूने चोरलेलं असेल त्या व्यक्तीची आई सुद्धा आजारी असणार आहे आणि त्या आईच्या औषधोपचारासाठी त्याने 2000 रुपये पाठवले होते. आणि तो जो कोणी व्यक्ती आपल्या आईच्या आजारपणासाठी पैसे पाठवलेले होते तो आईला भेटण्यासाठी येत नाही, कारण की कदाचित तो सुद्धा गरीब असेल, त्याच्यासाठी सुद्धा पैसे कदाचित नसेल, म्हणून तो म्हणतो की मी काही आईला भेटायला येत नाही, कारण की येण्या जाण्याचा खर्चामुळे पुन्हा खर्च होईल, त्याच्यामध्ये पैसे वाया जातील. ते पैसे वाया जाण्यापेक्षा, येण्या जाण्याचा खर्च होण्यापेक्षा ते पैसे वाचतील आणि त्या पैशामधून आईच्या आजारपणासाठी ते औषधोपचारासाठी उपयोगी पडतील. आणि जेव्हा ह्या चिठ्ठीमध्ये हा संवाद मधू वाचतो, त्याच्या खाली पत्ता पण दिलेला आहे त्या चिठ्ठीमध्ये, तर ह्या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. आता बघा किती छान अशी भावनिक अशी कादंबरी आहे, कथा लिहिलेली आहे की मधू एकीकडे त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे चोरतो, पण जेव्हा तो ती चिठ्ठी वाचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ज्या व्यक्तीचे पैसे त्याने चोरलेले आहेत त्याची आईसुद्धा आजारी आहे आणि त्याची जशी आई आहे तशीच माझी जशी आई आहे तशीच त्याची सुद्धा आई आहे आणि त्याने पण त्याच्या आईच्या औषधोपचारासाठी कुठून ना कुठून पैसे जमवलेले असतील. भलेही आज माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे नसतील, ह्या पैसे जर मी त्याला परत दिले तर आज माझ्या आईचं ऑपरेशन होणार नाही, परंतु त्याला जाणवतं की त्याने पण चुकी केलेली आहे. कोणाच्या तरी आईच्या औषधासाठी लागणारे उपचारासाठी लागणारे पैसे त्याने चोरलेले आहेत आणि त्याने चोरलेल्या पैशामुळे कदाचित त्याच्या आईचे औषध उपचार होऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्याला अत्यंत वाईट वाटतं आणि त्याने केलेल्या कृत्याची तो कबुली देतो. तो पुन्हा त्या माणसाच्या पत्त्यावरती तिथे जातो आणि त्याला ते पैसे परत करतो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मला मिळेल. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. बघा आता इथे किती भावस्पर्शी असं वर्णन केलेलं आहे की एकीकडे मधूला त्याच्या चुकीची जाणीव झालेली आहे आणि तो पैसे त्या व्यक्तीला परत करण्यासाठी जातो, पण तो व्यक्ती काय करतो की त्याला त्याची आई गेल्याची तार येते आणि त्यावेळेस तो पाहिजे असता तर त्या मधूकडनं ते पैसे परत घेऊ शकला असता, पण त्याने ते पैसे मधूला दिले आणि सांगितले की आता ह्या पैशांचं मी काय करू, कारण की ज्या व्यक्तीसाठी मी हे पैसे जमवले होते ती व्यक्तीच म्हणजे माझ्या आई आता ह्या जगात नाही आहे, तर मी ह्या पैशांचं मी काय करणार? मग ते पैसे आता माझ्या उपयोग येणार नाही, त्यापेक्षा हे पैसे तुझ्या जवळ ठेव, तुझ्या उपयोगात येतील. तू ह्या पैशाने तुझ्या आईला बरं कर आणि तुझी आई बरी झाली म्हणजेच मी माझी आई बरी झाले असे समजेल आणि तुझ्या आई वाचण्याचा आनंद मला मिळेल. तर ह्या दोन्ही पात्रांमधून आपल्याला मोठ्या मनाचे दर्शन घडते की एकीकडे आपल्याला मधूने चोरी केली, ते वाईट कृत्य दिसत आहे, पण त्या पाठीमागची त्याची जी भावना होती की त्याला आईचं ऑपरेशन करण्यासाठी पैसे पाहिजे होते, पण त्या चोरीतून पण त्याचे चांगुलपणाचा गुण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या मनाचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळतो की त्याने ते जेव्हा त्याला जाणीव होतं की त्याने जे चोरी केलेले पैसे ते सुद्धा कोणाच्या तरी आईच्या औषधोपचारासाठीच पाठवलेले पैसे आहेत, म्हणून ते पैसे पुन्हा तो त्या व्यक्तीला देण्यासाठी जातो. पण त्या व्यक्तीच्या पण मनाचा मोठेपणा आपल्याला अत्यंत आश्चर्यजनक शब्दातून इथे लेखिकेने मांडलेला आहे. पुढे पाहूया आता. लेखिका म्हणतात की फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. पुढे लेखिका सांगत आहेत की अजून एक कथेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की फुलं फुलवणारा म्हातारा. तर ही जी कथा आहे ती जपान या मूळची कथा आहे, जपानची कथा आहे, पण तरी पण त्याच्यामध्ये जे काही चमत्कारिक वर्णन लेखिकेने केलेलं आहे तिथे वाचकांचं मन अत्यंत खिळवून ठेवतं आणि सुंदर अशा जपानी कथेचा अनुवाद इथे लेखिकेने उत्तम रीतीने केलेला आहे. पुढे लेखिका म्हणतात की बाल कादंबरी
या कथेचे पुढले पाऊल. गिरिजाबाईंचं झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचे बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेमध्ये रंगवलेलं आहे. आता इथे एक छोट्याशा कथेचं लेखिकेने वर्णन केले की झंप्या द ग्रेट ह्या कथेमध्ये सुद्धा गिरिजाबाईंनी जसं बघा आपल्या बरोबर वर्गामध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपण स्वतः सुद्धा असे नेहमी वळवळ करणारी मुलं असतात की एका जागेवर शांत नाही बसणार, काही ना काही उद्योगधंदे काही ना काही उपद्व्याप करणारी मुलं असतात. अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा असतात. तर अशाच ह्या उपद्व्यापी किंवा उद्योग वेगवेगळे प्रकारचे उद्योग करणाऱ्या झंप्या नावाचं पात्र त्यांनी झंप्या द ग्रेट या कथेमध्ये बालकादंबरीमध्ये व्यक्त केलेला आहे. खरोखरीच तो झंप्या अत्यंत ग्रेट असतो. त्याचं वर्णन करताना लेखिका म्हणतो की महाचळवळ्या आहे वळवळ्या आहे आणि बघावं तेव्हा नसत्या त्या उद्योगामध्ये तो घडलेला असतो. असं झंप्या जेव्हा ते बालवाचक पाहतात तेव्हा त्या बालवाचकांचा तो लाडका असा झंप्या होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण ह्या कथेमध्ये अत्यंत सुंदर रीतीने गिरिजाबाईंनी रंगवलेलं आहे. पुढे ते म्हणतात की येड बंबू ढब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मुलं आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. आता बघा येड बंबू ढब्बू याच्यामध्ये त्या मुलाचं पात्राचं नाव ढब्बू ठेवलेलं आहे. आपण ढब्बू कोणाला म्हणतो की जे मुलं अभ्यासात हुशार नसतात की नाही, त्यांना कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगल्या प्रकारे त्यांना उत्तम रीतीने पालक किंवा इतरांनी कितीही चांगलं समजावून शिकवण्याचा प्रयत्न केला तरी त्या मुलांच्या डोक्यामध्ये काही अभ्यास जात नाही. मग तेव्हा त्यांना आपण ढब्बू म्हणतो की नाही त्यांच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे भरलेले आहेत का. तर असंच हा येडबंबू ढब्बू आहे आणि तो आईला नेहमी आनंदी करायचं की आईने आपल्याकडे लक्ष द्यावं, आईला आपण इतर मुलांसारखं आवडावं याच्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. पण ढब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. आता त्याच्या ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरामध्ये मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात पण ढब्बू त्यावेळेस त्यांना त्या गरीब मुलांना देत नाही. पण आई म्हणते तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. आता आईचं सांगण्याचं म्हणणं काय असतं की तुकडा दे म्हणजे थोडं देऊन टाक, सगळी मिठाई देऊन टाक असं म्हणायचं आईचं तात्पर्य नसतं. पण जे काय आहे ना याच्यातलं थोडंसं कोणाला तरी द्यावं जेणेकरून समोरच्या व्यक्ती जर दुःखी असेल तर त्याचा तो आनंदी होतो आणि फक्त आपल्यालाच खायला मिळावं गोडधोड बाकीच्यांना मिळवू नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नसतो. सर्वांवरती प्रेम करावं, कोणाला दुःखी ठेवू नये असं आई त्यावेळेस त्याला सांगते. आणि हीच गोष्ट आहे ना ढब्बू त्याच्या ध्यानात ठेवतो, म्हणजे त्याच्या लक्षात राहतं की आईने आपल्याला सांगितलेलं आहे की कोणाला दुःखी करू नये, सगळ्यांवरती प्रेम करावं, जसं आई आपल्यावरती प्रेम करतं तसं आपण पण सर्वांवरती प्रेम करावं. मग जेव्हा दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळेस 1-1.5 तासासाठी ज्यावेळेस घरातील मंडळी झोपतात, आराम करतात, त्या दुपारच्या आरामाला आपण वामकुक्षी असे म्हणतो. तर दुपारच्या वेळी घरातील सगळे ढब्बूच्या घरातील वामकुक्षी घेत असतात आणि त्यावेळी आईने व्याहांसाठी देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. व्याही म्हणजे की मुलगा किंवा मुलीचे सासरचे जे लोक असतात त्यांना, म्हणजे जर सुनेचे आई वडील असेल तर त्यांना आपण व्याही म्हणतो किंवा जावईच्या आई वडिलांना पण आपण व्याही म्हणतो. मग ढब्बूच्या आईने त्यांच्या व्याह्यांसाठी मिठाईचे ताट भरून ठेवलेले असतं आणि ते मिठाईचे ताट ढब्बू काय करतो भिकाऱ्यांना वाटून टाकतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने, की म्हणजे बघा जेव्हा अनंत हाताने आपण आपल्यातील सर्वस्व दान अर्पण करून टाकावे की 2 हाताने सुद्धा ते समोरच्याला कमी पडतं, ते दान घेताना हात त्याचे कमी पडतील. गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. तिथे लेखिकेने डॉक्टर वाड यांनी गिरिजाबाई यांच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला आदरांजली व्यक्त केलेली आहे आणि मनापासून त्यांनी त्यांना मानाचा मुजरा केलेला आहे. हा जो पाठ घेतलेला आहे तो बोलकी पाने या पुस्तकातून घेतलेला आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. पण पाठाच्या मध्यंतरी मी तुम्हाला एक विचारलं होतं नाटकाचं नाव कोणतं? अलबत्त्या गलबत्त्या. चिन्मय मांडलेकर लिखित हे नाटक आहे आणि वैभव मांगलेने याच्यामध्ये प्रमुख भूमिका केलेले. हे नाटक आवर्जून सगळ्यांनी पाहिलेलं असेल. पण जेव्हा आज आपण हा धडा अभ्यासत आहोत तर ह्या पाठामधील आलेली नाटकं आपल्याला कधी वाचतो आणि कधी आपण ते कथा वाचून मोकळं होतो असं सगळ्यांना झालेलं असेल. जेवढं शक्य असेल तेवढं सगळ्यांनी ही नाटकं, ही कथा, कादंबऱ्या वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा पाठ इथे संपत आहे, परंतु पाठाखालील स्वाध्याय आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.